सार्वत्रिक निवडणूक 15 जानेवारी रोजी संपन्न होत आहे। मतदानाची वेळ आहे सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत। आपला बानेर बालुडी सूस माळुंगे पाषाण सुतारवाडी प्रभाग क्रमांक 9 चे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार अ गटातून गायत्री मेढे उर्फ कोकाटे, ब गटातून मी स्वतः बाबूराव चांदेरे, क गटातून पार्वती निमन आणि ड गटातून ज्यांनी आपले विचार आता आपल्या समोर मांडले ते माझे सहकारी अमोल बालवडकर। या परिसरातील सर्व सोसायटीमधील चेअरमन, त्यांच्या एक्झिक्युटिव्ह कमिटीचे सर्व सहकारी, सोसायटीमधील सर्व महिला भगिनी, युवक वर्ग, ज्येष्ठ नागरिक आणि आमच्याबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे ज्येष्ठ सहकारी माणिकराव गांधीले, मी सुरुवातीलाच तुम्हाला नवीन वर्षाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि आम्हाला मतदान करा ही अपेक्षा व्यक्त करतो। अमोल भैयांनी तुम्हाला सांगितलं, ताईंनी तर माझ्याकडे लिस्ट दिलेली आहे। तुमचा पहिला प्रश्न आहे ताई, आम्हाला शहरात राहत आहोत असे वाटू द्या, ही भावना प्रत्येक नागरिकाची आहे। आणि ताईंचा प्रश्न आहे, आमच्या सर्वांचा प्रश्न नाही नाही, त्यांनी मांडलाय, त्यांनी मांडलेला प्रश्न आहे आपल्या सर्वांचा। आणि ही बांधिलकी तुमच्यासह आमची पण सर्वांची आहे। तुम्ही म्हणाल आमची बांधिलकी काय, तर माझं स्पष्ट मत आहे की ज्या वेळेस हे अनाधिकृत धंदेवाले असतील, अनाधिकृत काम करणारी माणसं असतील, यांच्यासाठी आपण सुद्धा तक्रार करणं गरजेचं आहे आणि त्याचा फॉलोअप घेणं ही आमची जबाबदारी। अमोल भैयाने आता सांगितलं की 3 वर्ष झाले आपण प्रशासनाच्या अंडर काम करतो, 4 वर्ष प्रशासनाच्या अंडर काम करतो। वैद्य साहेब आहेत का पुढे? समोरच नुसता मेसेज केला, काम करून दिलं का? केलं। मला सांगायचं तात्पर्य असं आहे की तुम्ही बिटवाईस ते मोहननगरच्या अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये ताई तुम्ही सर्वांच्या वतीने प्रश्न मांडलेला आहे। निश्चितपणे 16 तारखेच्या आत हे काम आम्हाला करायला लावू नका, आमची तुम्हाला विनंती। 16 नंतर आपलं काम निश्चितपणे त्या ठिकाणी केलं जाईल। बिटवाई चौकात तुंबलेलं सांडपाणी, मी 3 दिवसापूर्वीच सूसवरून माझ्या घरी जात होतो आणि मोहननगरच्या कोपऱ्यावर एक ड्रेनेज लाईन फुटली होती आणि एवढं पाणी वाहत होतं, ताबडतोब ड्रेनेज विभागाला आम्ही तक्रार केली। आता बिटवाई चौकात ड्रेनेजचं काम चालू आहे, आता चालू आहे। त्याचबरोबर तुम्ही भाजीवाल्याचा प्रश्न तुम्हाला मी आत्ताच सांगितला। पाषाण टेकडी, पाषाण लिंक साईट, सर्व्हिस रोड हा पूर्व बाजूचा होतो। या देशाचे नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी एक संकल्पना दिली, सायकल रॅली, सायकल स्पर्धा ही छत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी इथून सुरुवात होणार आहे। त्या रूटवर पुणे महानगरपालिकेने आउटपेस जाऊन काम करण्याची भूमिका घेतली, परंतु निवडणूक झाल्यानंतर आम्ही चारी नगरसेवक सभागृहामध्ये ही तुमची मागणी त्या ठिकाणी तिचा पाठपुरावा करण्याचा किंवा प्रशासनाच्या लक्षात आणून देण्याचं काम आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी, पूर्व बाजूला झालं, पश्चिम बाजूला झालंच पाहिजे। आणि यदा कदाचित महानगरपालिका आम्हाला आर्थिक निधी द्यायला अपयशी ठरलं तर आम्ही आमच्या स्वतःच्या निधीमधून
ते काम करण्याचा प्रयत्न करू हा शब्द ह्या मीटिंगच्या निमित्ताने तुम्हाला देतो आमच्या चौघांच्या वतीने. आता तुमचा एक प्रश्न राहिला की रोड, तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, आपल्या देशाचे दळणवळण मंत्री आदरणीय नितीन गडकरजी साहेब यांना राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेबांनी सुद्धा पत्र दिलं होतं आणि गडकरी साहेबांची एक भाची आमच्या सह्याद्री सोसायटीमध्ये बानेरमध्ये राहायला आहे. मी एक दिवशी सहज त्यांच्याकडे नाश्त्याला गेलो. त्यांचं आडनाव आहे सरदेसाई. म्हणलं ताई तुमच्याकडे माझं एक काम आहे. ते म्हणले काय काम आहे? तर म्हणलं गडकरी साहेबांचा तुमचा नात्याचा संबंध थोडा विकासासाठी तुमच्या नात्याच्या संबंधाचा आम्हाला उपयोग करून घ्यायचा. ते म्हणले काय उपयोग करून घ्यायचा आहे तुम्हाला? म्हटलं मला बिटवाई चौकामध्ये मला ओव्हरब्रिज किंवा एक भुयारी मार्ग आपल्याला करायचा. त्याचबरोबर बंटाळा भवनच्या समोर सुद्धा 24 मीटरचा रस्ता आहे, तिथं सुद्धा आपल्याला एक सौदेव करणं गरजेचं राहील. आणि तिसरा रस्ता हा सदानंद, बालेवाडीच्या तिथलं सदानंद, कारण बालेवाडीवरून त्याला एक 24 मीटरचा रस्ता आलाय आणि तो क्रॉस करून डायरेक्ट म्हाळुंगेच्या हद्दीमध्ये डीपीमध्ये गेलेला आहे. आम्ही ज्यावेळेस पत्र दिलं त्यावेळेस आपल्या नॅशनल हायवेचे आपल्या परिसराचे प्रमुख कदम साहेब, त्यांना साहेबांनी डायरेक्ट सूचना केल्या की मला ही कामं करून पाहिजे. त्यांनी ताबडतोब दुसऱ्या दिवशी मला व माझ्या सहकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलून घेतलं. आमची व्हिजिट झाली. व्हिजिट होत असताना त्यांनी एक गोष्ट माझ्या लक्षात आणून दिली, चांदेरे साहेब आमच्या नॅशनल हायवेचं धोरण आहे की तुमचा 12 मीटरचा रस्ता, आमचा 7 मीटरचा रस्ता हा आम्ही एकत्रित करणार आहोत. परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आम्हाला एनओसी दिली, पण पुणे महानगरपालिकेने आम्हाला मागून सुद्धा एनओसी दिलेली नाहीये. तर त्वरित एनओसी आम्हाला द्या. आम्ही डेव्हलपमेंट अशी करणार आहोत की ड्रेनेजची लाईन, स्ट्रॉम वॉटरची लाईन, हा 19 मीटरचा रस्ता एकत्रित करून नॅशनल हायवे याची दुरुस्ती करणार आहे, तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी. आणि ते काम आपलं प्रगतीपथावर आहे. आणि निवडणूक झाल्यानंतर अमोल भैया, मी असेल, आमच्या गायत्री मेढे असतील, पार्वती निमन असेल, आम्ही 4 जण त्याचा निश्चितपणे पाठपुरावा केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आता तुमचे एकत्रित 2 प्रश्न आल्यात, प्रश्न क्रमांक 5 आणि प्रश्न क्रमांक 6. तुम्ही पाहिलं बिटवाई चौकामध्ये किती गर्दी व्हायची, पण ननावरे चौकातली मिसिंग लिंक सुरू झाली. ती मिसिंग लिंक चालू करत असताना मला किती अडथळे आले माझ्या मनाला माहिती. परंतु जुने अमोल भैयाचे सहकारी त्या ठिकाणी आले, फक्की मारायला लागले, आम्ही करतोय असं दाखवायला लागले. अमोल भैयाला फोन आला की तुम्ही पण इकडे या. पण अमोल भैयांनी एक सांगितलं की बाबूराप्पा चांदेरे हे ज्येष्ठ नगरसेवक आहेत आणि त्यांनी जर एखादं काम हातात घेतलं तर ते पूर्णत्वावर नेल्याशिवाय थांबत नाही. काम करतात ना, नागरिकांसाठी काम करतात. मी तिकडे येणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करा, ही भूमिका अमोल भैयांनी त्या कार्यकाळामध्ये घेतली. मला वाटलं पण नव्हतं की आम्ही 2 जण एकत्र येऊ. परंतु या परिसरामध्ये विकासाच्या कामासाठी आम्ही दोघं एकत्र आल्यामुळं या परिसरातल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर एक नवं चैतन्य प्राप्त झालं. नागरिकांना फक्त एक उत्सुकता राहिली की किती मतांनी ही सीटं लागतात, परंतु आम्हाला किती मतांनी, किती लीडनी निवडून द्यायचंय हे तुमच्या सर्वांच्या हातात आहे. आणि ते काम तुम्ही निश्चितपणे कराल असा विश्वास आमच्या 4ही उमेदवारांना या ठिकाणी आहे. आज हे लेटर एडवर तुम्ही ट्रॉफिकला ननावरे चौकात सांगितले, त्याचंही पत्र आपण ट्रॉफिकला देऊ. त्याचबरोबर अंडरपासचं तुम्हाला सांगितलं, नॅशनल हायवेचं तुम्हाला सांगितलं. फक्त आमची तुम्हाला एक विनंती राहील,
समोरच्या रोडच्या बाबतीत अमोल भैया याच्यावर जवळपास 75 लाख रुपयाचं टेंडर झालेलं आहे आणि आपण बिटवाई चौकापासून तो रस्ता सिमेंटचा करायचा ही सुरुवात आपण करतोय का फुटपाथ करायचा, ह्या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला पुढे नाही आत्ता 75 लाख, जे 75 लाखात सगळं होणार नाहीये. मार्चमध्ये आपल्याला अंदाजपत्रक नवीन बजेटमध्ये आपल्याला घ्यावा लागेल आणि जरी नवीन बजेटमध्ये आपल्याला घेता आलं नाही तरी PPP मॉडेलमध्ये सध्या 16 कोटीचं टेंडर दूध नावाच्या ठेकेदाराचं आपल्या हद्दीवरचं चालू आहे आणि मी रोड विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलंय की त्या PPP मॉडेलमध्ये एवढी लिंक केली तरी आम्हाला ती समाधानकारक राहील. निवडणूक झाल्यानंतर त्याचाही पाठपुरावा तुमच्या सर्वांच्या साक्षीने त्या ठिकाणी केला जाईल. तुम्हाला फक्त आम्ही विनंती करणार आहोत की या परिसरामध्ये तुमचे कोण गाववाले असतील, नातेवाईक असतील, ओळखीचे असतील, त्यांनाही सांगा की घड्याळ या चिन्हावर बटन दाबून मदत करा, मतदान करा, जेणेकरून आपल्या परिसराचा विकास हा झाल्याशिवाय राहणार नाहीये. कारण आपल्याला अ गटामध्ये घड्याळ, ब गटामध्ये घड्याळ, क गटामध्ये घड्याळ, ड गटामध्ये घड्याळ, चारीच्या चारही उमेदवार तुम्ही निवडून दिल्यानंतर उद्या आपल्याला आर्थिक निधी उपलब्ध करताना कुठल्या प्रकारची अडचण निर्माण होणार नाही. आज मी झालं, अमोल भैया झालं, आम्ही एकत्रित आल्यामुळं आमच्या या दोन्ही भगिनी गायत्री मेढे उर्फ कोकाटे आणि पार्वती निमन या सुद्धा उच्च शिक्षित असून त्या सुद्धा आपल्याला पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका, या परिसराच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची भूमिका निश्चितपणे घेतील हा विश्वास असल्यामुळे त्यांना आम्ही उमेदवारी दिली. 15 तारखेला मतदान आहे. तुम्ही म्हणाल बुवा हे चारीच्या चारही नगरसेवक निवडून येणारच आहे, माझ्या एका मताने काय होणार आहे असं कृपा करून कुणी म्हणू नका. कारण मी गेल्या वारीला फक्त 128 मतांनी निवडून आलेलो आहे. कारण तुम्हा सर्वांना माहिती आहे, अमोल भैया असेल, मी असेल, आपण सर्वजण असेल, लोकसभेला या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब व्हावे म्हणून लोकसभेला आपण एक संघपणे त्यांच्या पाठीमागे ठाम उभा राहिलेलो आहे. या राज्यामध्ये मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री